आपण कोणत्याही कामानिमित्त सार्वजनिक प्राधिकरणाकडे गेला असाल आणि तेथील कर्मचारी अथवा अधिकारी यांच्यामार्फत जर आपल्याला अयोग्य वागणूक दिली गेली असेल तर 2016च्या शासन परिपत्रकानुसार आपण त्या कार्यालयातून अभिप्राय नावाचा फॉर्म घेऊन त्यामध्ये आपला अभिप्राय नोंदवू शकताय। या अभिप्रायामध्ये आपल्याला जर चांगली वागणूक दिली गेली असेल तर त्याची सुद्धा नोंद आपण करू शकताय। मात्र जर अयोग्य वागणूक दिली गेली असेल तर त्याची नोंद करून तो अभिप्राय फॉर्म त्या कार्यालयात आपल्याला सबमिट करायचा आहे। 3 महिन्याच्या आतमध्ये ते ज्या कर्मचाऱ्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी आपल्याला अयोग्य वागणूक दिलेली आहे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तो फॉर्म जाईल आणि त्यानंतर तेथील कर्मचारी अथवा अधिकारी यांना योग्य ते स्पष्टीकरण वरिष्ठ अधिकाऱ्याला द्यावं लागेल। अन्यथा त्यांच्या सेवा पुस्तकाला या अभिप्राय फॉर्मनुसार नोंद घेण्यात येईल आणि ते त्यांच्या भविष्यातील गोष्टींसाठी अडचणीचा असू शकतं। त्यामुळे आपण कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणामध्ये गेलात आणि आपल्याला अयोग्य वागणूक दिली गेली तर आपण तेथे अभिप्राय नावाचा फॉर्म मागा आणि तेथे आपला अभिप्राय नोंदवा। 2016चं ते शासन परिपत्रक आपल्याला हवं असेल तर कमेंटमध्ये लिहा अभिप्राय, आपल्याला कमेंटमध्ये ते शासन परिपत्रक मिळून जाईल। त्याचबरोबर आपण जर यूट्यूबला बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण जर फेसबुक किंवा इंस्टाला बघत असाल तर फॉलो करा आणि आपल्या अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याच्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो। धन्यवाद।